राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उंब्रज तालुका कराड येथे आज महागाईच्या विरोधात तीव्र आंदोलन राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने करण्यात आले। उंब्रज येथील पेट्रोल पंपावर निदर्शने करून मेडेली चॉकलेट वाटून भाजपच्या धोरणांचा निषेध यावेळी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला। या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। अजितराव पाटील चिखलीकर यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांनी आंदोलनात सहभाग घेतला। कहाँ गए अच्छे दिन, कहाँ गए अच्छे दिन, कहाँ गए। राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। काँग्रेस पक्षाचा विजय हो। युवक काँग्रेस जिंदाबाद, युवक काँग्रेस जिंदाबाद। खाली मुंडी वर पाय, खाली मुंडी वर पाय, खाली मुंडी वर पाय। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। आज उंब्रज येथे कराड उत्तर तालुका युवक काँग्रेस आणि काँग्रेस कमिटीच्या मार्फत केंद्र सरकारने जे पेट्रोल डिझेल गॅस याची दरवाढ केलेली आहे आणि सामान्य लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे। म्हणून आम्ही उंब्रजमध्ये आदरणीय सौभाग्यवती सत्वशीला भाभी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुलराज पवार, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष वेताळ साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही उंब्रज येथे आंदोलन करत आहोत। तर आपणास नम्र विनंती आहे की इथं जे लोक आहेत सामान्य पेट्रोल भरायला आलेले आहेत त्यांची मुलाखत घ्यावी। घ्या। म्हणजे कसं आहे, पहिल्यापासून प्रत्येक महिन्याला पेट्रोल वाढत जाते, परवडतच नाही काही। आता पेट्रोल वेळेत मिळतं का तुम्हाला? वेळेत मिळते, त्याला काय विषय नाही, पण गर्दी लय होते पंपावर। नांगराला डिझेल मिळत झाले, डिझेल तर मिळत नाही, ट्रॅक्टरला नांगरायला मिळत नाही। आज जे कॅनमध्ये जे आंदोलन येत केले नाही. काँग्रेसनं त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता जे आंदोलन काँग्रेस करतोय हे एक नंबर काम आहे, हे अशी झालीच पाहिजे आंदोलन, अशी प्रत्येक ठिकाणी आंदोलन झालं पाहिजे। शिक्का दिलं पाहिजे। शिक्क देतोय पण EVM आहे घालते, वस्तू तिथे शिक्क देतोय पण EVM जाते ना। बाबी, पेट्रोलचे दर आता घटनाला भेटलेले आहेत, याबद्दल काय सांगा? हो, हे ह्या सरकारची जी धोरणं आहेत ती सामान्य माणसांसाठी नाही आहे, हे आपल्याला वारंवार ते दाखवतात। चारी खांब जे आपले आहेत, ज्युडिशरी म्हणा, पोलीस म्हणा आणि पत्रकारसुद्धा, माफ करा परंतु गोदी मीडिया, ह्या सगळ्यांनी दिशाभूल करायचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांचे हाल या सरकारला दिसत नाही। नॉर्वेला जाऊन नॉर्वेजियन लोकांचं सुद्धा ते उत्तर देऊ शकले नाहीत आपले पंतप्रधान। आपण 157 पोझिशनवर आहोत फ्रीडम ऑफ द प्रेससाठी आणि वारंवार जगाच्या ह्याच्या पातळीवरती, ज्याला स्वतःला विश्वगुरू म्हणतात, त्यांनी ह्याचा विचार करावा। जग फिरून आपली किंमत वाढत नाही। चांगल्या पॉलिसीज, स्ट्रेंथ ऑफ फायनान्स, इकॉनॉमिक फायनान्शियल स्ट्रेंथ हा जेव्हा चांगला असतो तेव्हा जग आपल्याकडं नीट बघतं। स्वतःला विश्वगुरू मानून विश्वगुरू होत नाही, हे पंतप्रधानांना कळायला पाहिजे। या आत्म्याची तळतळाट आहे, या घामाने जे हे शेतकरी काम करतात आणि तुमच्या पोटात अन्न घालतात त्यांचा तर तुम्हाला कतई विचार नाही।
युवा पिढीचा तर अजिबात नाही. वारंवार नीट आणि इतर पेपर फुटतात, त्याची तुम्हाला कल्पना नाही किंवा काळजी नाही असं म्हणावं का? व्यापम स्कॅम सगळ्यांना आठवतो का? हां, कुणी सुरू केला होता आणि कुठल्या स्टेटमध्ये सुरू झाला आणि ते विष कुठं कुठं पेरलं गेलं आहे? अजूनही मुलं आणि त्यांचे आई वडील रडून राहिलेत. ह्याची काळजी आहे या सरकारला? म्हणून मी म्हणते सामान्य माणसांची अजिबात काळजी नाही. हे नुसतं जुमलाबाजी करून तुमचं मन इकडं तिकडं आकर्षित करतात आणि ते जे काय करायला लागले त्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना येऊ नये, तुमची बुद्धी चालू नये, हेच त्यांचं ध्येय आहे. झाडं कापायची, पण शेतकऱ्याला मात्र झाडं कापायला आलं तर 10,000 एका झाडाला भरायला लागतात. हा कुठला न्याय आहे? आणि न्यायाधीश म्हणतात कॉक्रोच. ही काय वाचा झाली? त्या पदावर जेव्हा तुम्ही बसता, त्या खुर्चीवर जेव्हा तुम्ही बसता, तर त्या खुर्चीची आबरू, लाज आणि देशाची राखायची असते. हे होऊन राहिलंय का आता? तुम्ही विचार करा सगळेजण, आणि खास तौर पत्रकार, मोदी मीडिया. थँक्यू. स्थिती बघितली तर पेट्रोल डिझेलचे भाव अगदी गगनाला भिडलेले आहेत. दर वाढवायचे होते तर पश्चिम बंगालचं इलेक्शन होतं, तमिळनाडूचं इलेक्शन होतं, त्यावेळीच वाढवायचे ना. युद्ध हे बरेच 2-3 महिन्यापासून चालू आहे, परंतु दर वाढवायला ज्यावेळी ह्यांचे इलेक्शन संपले, ह्यांचे रिझल्ट लागले की मग दर वाढलेले आहेत. म्हणजे लोकांना काय कळत नाही का? लोक काय येडे आहेत का? म्हणजे तुमचं जे काय चाललंय ते फक्त इलेक्शन जिंकायसाठीच चाललंय. लोकांची अजिबात काळजी नाही. इथं लोक उन्हात अनात तळमळत्यात. पेट्रोल नाही, डिझेल नाही, गॅस नाही, महागाई गगनाला भिडल्या. आणि आपले पंतप्रधान जाऊन परदेशामध्ये जर मेलोडी चॉकलेट जर तिथं ही करत असतील तर अतिशय देशात लोकांना ह्याच्याविषयी चीड आहे. लोक बोलून दाखवत नाहीत म्हणून तुमचं चाललंय, पण इथून पुढच्या काळामध्ये लोक रस्त्यावर उतरतील आणि संघर्ष करतील. देशामध्ये पेट्रोल डिझेलचं विषयी काहीतरी सोय केली पाहिजे. आपण कुठवर दुसऱ्या देशावरती निर्भर राहणार आहे? आपण ज्यावेळी दुसऱ्या देशातून डिझेल येते, पेट्रोल येते, गॅस येते, तेव्हा आपली चूल पेटत्या. मग तुम्ही कसं आत्मनिर्भर भारत म्हणताय किंवा स्टार्टअप इंडिया म्हणतोय आपण, परंतु प्रत्येक गोष्टीवरती आपण दुसऱ्या देशावरती अवलंबून आहे. मग तुम्ही 10-12 वर्ष झालं काँग्रेसवरती टीका करून तुम्ही सत्तेत आलात आणि 10-12 वर्ष झालं तुम्ही काय करताय? मग तुम्ही कुठंतरी ती अणुऊर्जेवरती, सौर ऊर्जेवरती काम करायला पाहिजे, देशाला इंडिपेंडंट करायला पाहिजे, परंतु अजिबात इकडे लक्ष नाही पंतप्रधानांचं. फक्त इलेक्शन जिंकणं, एकमेव मोठो फक्त भाजपचा हा आहे की इलेक्शन जिंकणं, आपल्या मित्रपक्षांना खाली बसवणं, काँग्रेसला बदनामी करणं, अजून नेहरूंचीच नावं घेतात. म्हणजे 10-12 वर्ष झालं तुम्हाला सत्ता दिल्या, तुमचं नाव कधी तुम्ही घेणार? प्रत्येक वेळी काँग्रेसवरती टीका करूनच तुम्ही इलेक्शन जिंकणार का? ह्याच्याविषयी तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि इथून पुढच्या काळामध्ये जर हे पेट्रोलचे जर असेच वाढत राहतील, गॅसचे जर असेच वाढत राहतील, महागाई असेच वाढत राहील, तर सर्वसामान्य जनता रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढे आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सांगू शकतो. आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं पेट्रोल डिझेल दरवाढी, गॅसवाढीच्या विरोधात आज उंब्रज येथे आंदोलन करण्यात आलेलं आहे. या आंदोलनासाठी आपल्या सतोशीला भाभी असतील, अजित आप्पा आहेत, आपले जिल्हा काँग्रेस युवकचे अध्यक्ष आहेत, राहुलराज पवार आहेत, आमचे पंचायत समिती सदस्य उपस्थित आहेत. आज हे मोदी सरकारनं जे पेट्रोल डिझेलचे दर वाढवलेत, 4 रुपयानं डिझेल पेट्रोलचे दर वाढवलेत आणि लोकांना, जनतेला असं आवाहन करतात की तुम्ही डिझेलची बचत करा, पेट्रोलची बचत करा आणि परदेशात जाऊन मिळालेली चॉकलेट देतात. तर उद्याच्याला हे जनतेला असं आवाहन करतील की तुम्ही एक टाईमला जेवा, म्हणजे देशाची बचत होईल आणि आपण महागाईला सामोरे जाऊ. असा हा पंतप्रधान, हा निष्फळ पंतप्रधान आहे. कुठलंही त्यांच्याकडे आर्थिक नियोजन नाही. मनमोहन सिंग सरकारसारखं, मनमोहन सिंग एक अर्थतज्ञ होते आणि त्यावेळेला देशामध्ये आपल्या मी 52 रुपये डॉलर 2012-13 साली परदेशी दौरा केला आहे. आज डॉलरची किंमत 96 रुपये 95-96 रुपये झालेली आहे. अशी आपल्या देशाची अवस्था करून ह्या मोदी सरकारने केलेली आहे. तरुणाला नोकऱ्या नाहीत आणि नुसतं निवडणुका जिंकणे किंवा नुसतं रस्ते, देशातले संपूर्ण रस्ते उकरून टाकल्यात की त्यातून, त्या रस्त्यातून भरपूर प्रमाणात त्यांना कमिशन मिळते आणि त्यातून त्या येणाऱ्या पैशातून निवडणुका जिंकायच्या पैसे वाटप करून
करून एवढंच ह्या मोदी सरकारचं धोरण निवडणूक जिंकणे एवढंच ध्येय धोरण आहे आणि जनतेला फसवणे, जनतेला वेठीस धरणे या सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही काँग्रेस कमिटी न हे आंदोलन केलेलं आहे. आणि कराडोत्तर युवक काँग्रेसचे आयोजित आज आपण पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ आपण उमरज येथे आंदोलन करतोय. या आंदोलनास महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सौभाग्यवती सतविशीला चव्हाण भाभी आणि सोबत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पाटील आप्पा, अजित आप्पा, तसेच उत्तरचे आमचे अध्यक्ष प्रवीण मेहता, पंचायत समिती सदस्य संग्राम बाबा आणि सर्व पदाधिकारी आज हे आंदोलन करतोय. देशावरती आर्थिक संकट असताना परवा पंतप्रधान मोदींचा सर्व मीडियावरती आपण सर्वांनी पाहिलं असेल की मिलोडी चॉकलेट तिथल्या इटलीच्या पंतप्रधान त्यांनी गिफ्ट म्हणून दिलं होतं. पण ते सर्व मीडियावरती दिसलं, पण तिथले इटलीसोबत केलेले करार, तिथला जो काय असेल ते करार केलेत आणि त्याचा आपल्या भारताला काय उपयोग होईल, काय फायदा होईल याचं कुठे मीडियावरती दाखवलं नाही. फक्त एवढं दाखवलं गेलं की पंतप्रधानांनी इटलीच्या पंतप्रधानांना मिलोडी चॉकलेट दिलं. मग याच्यावरती आपली जनता खुश होणार आहे का? याच्यावरती जनतेचं पोट भरणार आहे का? आत्ता शेतकऱ्यांची ऊस फोडायचे, लागवड टाकून ऊस फोडायचे, रान तयार करायचे दिवस चालू आहेत आणि शेतकऱ्यांना रात्रभर त्या डिझेलसाठी रांगेत त्या झोपावं लागते, पेट्रोल पंपावर झोपावं लागते. म्हणजे दुर्भाग्य आहे ना आपला हा कृषीप्रधान आपण आपला देश मानला जातो. त्या देशामध्ये या शेतकऱ्याची ही अवस्था या डिझेलमुळे होत असेल तर आपलं परराष्ट्र धोरण कुठं चुकतं आहे आणि त्या परराष्ट्र धोरण चुकण्यामागचं कारण एकमेवच आहे, हे सरकार काही कामाचं नाही, हे सरकार युवकांच्या कामाचं नाही, हे सरकार शेतकऱ्यांच्या कामाचं नाही, हे सरकार फक्त आमदार फोडाफोडीच्या कामाचं आहे आणि या सरकारचा आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो. चला. आज तो अडाणीला वाचवायसाठी काँग्रेस पक्षाचा विजय असो. अडाणीला तिथं ब्लॅकलिस्ट केलंय नॉर्वेमध्ये. त्याला वाचवायसाठी ते पळाले. आधी पळाले असते पण इलेक्शन होते म्हणून शांत बसले. इलेक्शन झाल्याबरोबर हा दौरा काढला. मेन हेतू नॉर्वे आणि अडाणीला वाचवायचा होता. फोटो काढतो. युवक काँग्रेस जिंदाबाद, युवक काँग्रेस जिंदाबाद. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. काय होते? सगळे काम करतात. आता 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. परिषदेचं लक्ष नाही, होत आहे त्यांचं लक्ष नाही. पुण्यात दररोज खून होत आहेत पुण्यात, यांचंही लक्ष नाही. फक्त गृहमंत्री म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ड्रेस बदलून रात्री आमदार फोडायचं, जिंकायच्या निवडणुका कशा ह्याच्यात व्यस्त आहे. म्हणून दुर्दैवानं हे सरकार पाठवून गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. मटकेवाले गुंड दररोज पुण्यात दररोज खून होत आहेत, दररोज. काही लक्ष नाही यांचं, काही लक्ष नाही. आमचे वसंतदादा मुख्यमंत्री असताना मुंबईच्या वेळा गुन्हेगारी वाढली होती, दादानी ऑर्डर दिली होती एनकाउंटर करा, शूट ॲट द साईट. त्यामुळे मुंबईचे आत्ता कंट्रोलमध्ये आहे. पुण्यात यांचं कुणाचंच लक्ष नाही आणि सगळं दुर्दैवानं सगळे भाजप प्रेमी असल्यामुळे यांच्यावर कारवाई होत नाही.